हेलो गाइस, तो स्वागत है आपका मेरी नई ब्लॉग में। तो मैं हूँ संध्या पोरकर और मैं आपको मिलाती हूँ एक बहुत बड़े 2-3 सेलिब्रिटी से गायब हो रहे पहले। ये कौन है कमेंट करके बताना मुझे। कराओ दादा थोड़ी सी कॉमेडी का ही। जिंदगी का मोड आहे कभी खुशी कभी गम. हे कधी बी परफेक्ट असतात. हा, हे आवाज बघा किती छान करतात. बाई म्हणजे कवळं कणीस म्हणायचं. सांचला वाड्यावर घेऊन यायच्या माईला भाजून खाऊ. ह्या ताई यांच्याकडून होत्या थोडंसं काहीतरी. काही सांगावं म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी. जोरात वाजवा डीजे आली गौनमुली बाई. आपण काही कोणाचा आवाज नाही काढू शकत. आपण लोकं म्हणतो, जोरात वाजवा डीजे आली गौनवाली बाई. बस एंड. एड. आणि तुमचा सफर कसा काय झाला? एक नंबर. बरं तुम्ही रजिस्टर कशा का बनल्या? कशामुळे बनल्या? व्हिडिओ बनू काय होतं तुमच्या व्हिडिओत ते सांगा आम्हाला. मी माझ्या नवऱ्याला लय मारत असतो. तेच आवडते लोकांना. मारू मारू फेमस झाली. तर बायकांनो ऐका, तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारत नसाल तर मारणं सुरू करा आणि फेमस व्हा. आता मी पण सुरू करते यांना मारणं, कारण की हे गरीब दिसतात ना, त्याला मारू मारू बदमाश बनवते मी, कारण की त्याच्याशिवाय जमणार नाही आहे. हे लोक काय इकडे तिकडे पडून राहिले. हे बाय लेकर बघा कसे खेळतात. हे बघा बघा, गिर गया गिर गया गिर गया. किती कडकड आहे रे. काय रे बाबा. मकरदनासुरे. म्हणजे आमचं तोंड कटून राहिलं तरी तुम्ही चालले पुढे. आहोत एक मकरात मकरद मकरद. रंभे, अगं मला तर स्वर्गात आल्यासारखं वाटतं रंभे. माझ्या गंगीचा मला लय कंटाळा आला रंभे. पण तू काळी कस काय पडली? हे त्यांची गंगी. तुम्ही लय शांत आहेत. त्या ताई खूप शांत आहेत. त्या ताईंचा स्वभाव खूप छान आहे, पण या बोलतच नाही. कावर बोलत नाही ताई तुम्ही? सांगा बरं थोडस काहीतरी एक्सप्लेन करा. कावर बोलत नाही? काहीच बोलत नाही यार. त्या खूप छान आहेत, पण स्माइल छान आहे त्यांची. बाकी काही असं काही बोलत नाही. आता माझा हात दुखून राहिला मोबाईल बघून बघून. कोणी बोलते का काही? हे बघ कसे दात काढून राहिले. सगळे दात काढून राहिले. आणि मी ब्लॉग बनवून ठेवते आणि मी टाकत नाही, फक्त बनवून ठेवते. बहुत बेकार आदत है मेरी. बोला ना बापू काही. आपणच होते जसं जो त्याची फॅमिलीची होती आपणच. जाऊ दे, आम्हाला पोटपूजा करायची आता. नाही गोष्ट तशी नाही, काही काही पाठवू शकते, पण तिथे मग 30 लोकांचं पाठवलं